नमस्कार. अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीतील जे नवीन पाठ्यपुस्तक आहे, त्या नवीन पाठ्यपुस्तकातील सराव संच 1.1 चा अभ्यास करणार आहोत. सराव संच 1.1 मध्ये प्रश्न पहिला दिलाय, खालील सारणी पूर्ण करा. या सारणीमध्ये आपल्याला काही चित्र दिलेली दिसतात. त्यामध्ये त्रिकोणी चिती आणि सूची, चौकोनी चिती सूची, पंचकोनी चिती आणि पंचकोनी सूची याची चित्र दिलेली आहेत. त्या चित्राचं निरीक्षण करून आपल्याला त्यांच्या तळाचे पृष्ठभाग, शिरोबिंदूंची संख्या, कडांची संख्या, उभे पृष्ठभाग आणि तळ आणि वरील पृष्ठभाग यांच्या संख्या या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर त्रिकोणी चिती आणि त्रिकोणी सूची याबद्दलची माहिती या सारणीमध्ये आपल्याला दिलेली दिसून येते. तर चिती आणि सूची या दोघांमध्ये नेमका फरक काय पहा. चिती कुणाला म्हणायचं? ज्याचे उभे पृष्ठभाग आयताकार असतात त्याला चिती म्हणायचं आणि ज्याचे उभे पृष्ठभाग हे त्रिकोणी आकार असतात त्याला सूची म्हणायचं. आता या ठिकाणी चौकोनी चितीमध्ये जर पाहिलात तर याचे पृष्ठभाग उभे पृष्ठभाग आयताकार आहेत म्हणून आपण याला चिती म्हटलं. या ठिकाणी उभे पृष्ठभाग त्रिकोणाकाराचे आहेत म्हणून याला सूची म्हटलं. त्यानंतर याही ठिकाणी उभे पृष्ठभाग आयताकार आहेत याला आपण चिती म्हटलं आणि उभे पृष्ठभाग त्रिकोणी आहेत याला आपण सूची म्हटलं. आता आपण हे पूर्ण सारणी नेमकी कशी तयार झाली ते पाहूया. तळाचे जे पृष्ठभाग आहे, तळाचे पृष्ठभाग म्हणजे खालचे पृष्ठभाग. खालच्या पृष्ठभागाचा जर आकार पाहिला तर तो त्रिकोणी आहे म्हणून या ठिकाणी लिहिलं तळाचा पृष्ठभाग त्रिकोणी. या पण ठिकाणी पृष्ठभाग हा त्रिकोणी दिसतो. या ठिकाणी जर चित्राचं निरीक्षण केलं तर तळाचा जो पृष्ठभाग आहे तो चौकोनाकाराचा आहे म्हणून इथं चौकोन लिहिलं. याही आकृतीमध्ये याही चित्रामध्ये आपल्याला तळाचा पृष्ठभाग चौकोन दिसतोय. त्यानंतर या ठिकाणी जर आपण तळाचा पृष्ठभाग पाहिला तर तो पंचकोन आकाराचा आहे आणि याही ठिकाणी तळाचा जो पृष्ठभाग आहे तो पंचकोन आकाराचा आहे. ठीक आहे. आता आपण शिरोबिंदूंची संख्या पाहूया. शिरोबिंदूंची संख्या म्हणजे काय तर या ठिकाणी दोन बाजू ज्या ठिकाणी एकत्र येतात तो बिंदू म्हणजे शिरोबिंदू. या त्रिकोणी चितीमध्ये जर शिरोबिंदू आपण पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 शिरोबिंदू आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी त्रिकोणी सूचीमध्ये 1, 2, 3, 4 शिरोबिंदू आहेत. आपण चौकोनी चितीचा जर विचार केला तर शिरोबिंदूंची संख्या पहा 1, 2, 3, 4. त्यानंतर का 5, 6, 7 आणि 8 शिरोबिंदू आहेत. चौकोनी सूचीमध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 शिरोबिंदू आपल्याला दिसून येतात ते आपण या ठिकाणी लिहिलं. पंचकोनी चितीमध्ये पृष्ठभागाचा जो आकार आहे तो पंचकोनी आहे म्हणून शिरोबिंदू सुद्धा बघा खालच्या पृष्ठभागाचे 5 आणि वरच्या पृष्ठभागाचे 5, 5 आणि 5 10 शिरोबिंदू या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सूचीमध्ये जर आपण पाहिलं तर तळाच्या पृष्ठभागाचे 5 शिरोबिंदू 1, 2, 3, 4, 5 आणि वरचा एक शिरोबिंदू असे एकूण 6 शिरोबिंदू आपल्याला या पंचकोनी सूचीमध्ये दिसून येतात. कडांची संख्या ठरवताना महत्त्वाचं काय करायचं, त्याचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचा आकार नेमका कसा आहे पाहायचा आणि त्या आकाराचे तिप्पट करायची. चितीमध्ये कडा जर मोजायच्या असतील तर काय करायचं, चितीमध्ये तळाच्या पृष्ठभागाचा आकार बघायचा आणि त्याची तिप्पट करायची. आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी चिती दिसते, त्याचा तळाचा पृष्ठभाग त्रिकोणाकाराचा आहे. त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत त्याची तिप्पट करा. 3 त्रिक 9 कडा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. चौकोनी चितीमध्ये जर आपण तळाचा पृष्ठभाग पाहिला तर या ठिकाणी 4 बाजू आहेत. 4ची तिप्पट करा. 4 त्रिकम 12 कडा आहेत. पंचकोनी चितीमध्ये तळाचा पृष्ठभाग आपण जर पाहिला तर पंचकोनी म्हणजे 5 बाजू या ठिकाणी आहेत. त्याची तिप्पट केलं 5 त्रिक 15 कडा आहेत. सूचीमध्ये काय करायचं, तळाच्या पृष्ठभागाच्या ज्या बाजू आहेत त्याची दुप्पट करायचं. त्रिकोणी सूचीमध्ये तळाचा पृष्ठभाग हा त्रिकोणाकाराचा आहे, बाजू 3 आहेत. 3ची दुप्पट केलं तर कडा 6 आल्या. चौकोनी सूचीमध्ये पृष्ठभागाला बाजू 5 आहेत, बाजू 4 आहेत. 1, 2 बाजू 4 आहेत, त्याची दुप्पट केलं 4 दोन्ही 8. पंचकोनी सूचीमध्ये पृष्ठभाग जर पाहिला तर त्या ठिकाणी 5 बाजू आहेत, त्याची दुप्पट केलं 5 दोन्ही 10 पृष्ठभाग झाले. त्यानंतर आपण उभ्या पृष्ठांची या ठिकाणी संख्या मोजूया. उभ्या पृष्ठांची संख्या मोजताना तळाचा जो पृष्ठभाग आहे त्याला जेवढ्या बाजू आहेत तेवढे उभे पृष्ठभाग असतात. या ठिकाणी पृष्ठभाग त्रिकोणी आहे, 3 बाजू आहेत म्हणून उभे पृष्ठ 3 झाले.
याही ठिकाणी तळाला 3 बाजू आहेत, उभे पृष्ठ 3 झाले. चौकोनी चितीमध्ये तळाच्या पृष्ठभागाला 4 बाजू आहेत, उभे पृष्ठ 4 झाले. या सूचीमध्ये तळाचे पृष्ठभागाला 4 बाजू आहेत, 4 उभे पृष्ठ झाले. पंचकोनी चितीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर तळाला 5 बाजू आहेत, म्हणून उभे पृष्ठ 5 आणि या ठिकाणी सूचीमध्ये सुद्धा उभे पृष्ठ 5 झाले. आता तळ आणि वरील पृष्ठ मिळून किती आहेत? या ठिकाणी तळाला 1 पृष्ठभाग आहे, वरती 1 पृष्ठ आहे, म्हणून 2 पृष्ठभाग झाले. त्यानंतर सूचीमध्ये फक्त तळाचा पृष्ठभाग आहे, म्हणून इथं 1 लिहिला आपण. या ठिकाणी खाली आणि वर मिळून 2 पृष्ठभाग आहेत. या ठिकाणी फक्त खालचा पृष्ठभाग आहे, वरती आपल्याला फक्त एक शिरोबिंदू दिसतोय, म्हणून पृष्ठभागांची संख्या या ठिकाणी 1 लिहिलं. त्यानंतर चितीमध्ये खालचा आणि वरचा पृष्ठभाग मिळून 2 झालं आणि या सूचीमध्ये खालचा पृष्ठभाग 1 लिहिला. त्यानंतर आपण यामध्ये जो प्रश्न दुसरा आहे त्याचा अभ्यास करूया. प्रश्न दुसरा आहे, परिसरात दिसणाऱ्या आकारांची नावे लिहून सारणी पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला एक मंदिराचा शिखर या ठिकाणी दिसतो. याचा जर आकार पाहिला आपण तर तो शंकू आकाराचा आहे. त्यानंतर आपण जर दुसरं चित्र पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक टाकी दिसते. तर ह्या टाकीचा जर आकार आपण पाहिला तर त्या आकाराला म्हणायचं वृत्तचिती. ठीक आहे. त्यानंतर हा चेंडू आहे, या चेंडूचा आकार त्याला आपण गोल म्हणतो. त्यानंतर हे झाडाचा जर आकार आपण पाहिला तर तो शंकू आकाराचा आहे. आणि शेवटचं जर आपण चित्र पाहिलात तर पुस्तक आहे, याला आपण काय म्हणतो? इष्टिका चिती म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण सराव संच 1.1 मधील 2 प्रश्नांचा अभ्यास केला. धन्यवाद.